हॅलो, मी राणी जैन. आपलं बघा स्टेट बोर्डची सिरीज सुरू आहे. ठीक आहे, स्टेट बोर्ड जनरल सायन्स. ठीक आहे, तर यात आपली आता सध्या इंद्रिय संस्था सुरू आहे. ठीक आहे, सो स्टार्ट करूयात. कालच आपण आता बघा कोणती बघितली, स्नायू संस्था आपण काल बघितली होती. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण बघितली होती पचन संस्था. आज आपण बघणार आहे इत्या 8वीतलं चॅप्टर नंबर 11 मानवी शरीर व इंद्रिय संस्था. ठीक आहे, तर यात आपल्याला आज 2 श्वसन संस्था आणि रक्त अभिसरण संस्था हे बघायची आहेत. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूयात आता. इंद्रिय संस्था कशापासून बनलेली असतात? ठीक आहे, इंद्रिय बनलेली असतात पेशी. ठीक आहे, पेशींचा समूह असतो ऊती, आणि ऊतींपासून बनलेली असतात आपली अवयव किंवा इंद्रिय, आणि हे अवयव एकत्रितपणे याला आपण काय म्हणतो? इंद्रिय संस्था. ठीक आहे, मानवी शरीरामध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्था आहेत? ठीक आहे, जसं आपण अस्थि संस्था बघितली आतापर्यंत, स्नायू संस्था, पचन संस्था, श्वसन संस्था, काय रक्त अभिसरण संस्था, अनेक संस्था आहेत. ठीक आहे, तर हे आज आपण एक एक बघणारच आहे. तसं उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, हे एवढ्या संस्था एकत्रितपणे काम करत असतात. ठीक आहे, आता बघा मागील इत्याद आपण सजीवांची काही वैशिष्ट्ये व लक्षणे अभ्यासली आहेत. सजीवातील लक्षणे प्रकर्षाने दर्शवणाऱ्या सर्व जीवाणवश्यक क्रियांना आपण म्हणतो लाईफ प्रोसेसेस. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. पुढचं आपण गाढ झोपेत असताना शरीरामध्ये सुरू असलेले कार्य कोणती? बघा अनेक कार्य आपल्या शरीरात चालू राहत आहे, जसं रक्त अभिसरण संस्था, श्वसन संस्था, प्रत्येक ज्या आतमधल्या आहेत ते सगळ्या संस्था काम करत असतात. ठीक आहे, ओके. आता कोणकोणत्या जीवन प्रक्रिया सतत सुरू असतात, तर हेच आपण आता बघणार आहोत. आपल्या शरीरात जीवन क्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनेक इंद्रिय समूहाने काम करत असतात. या जीवन प्रक्रियांचे वेगवेगळे टप्पे असतात. विशिष्ट टप्प्यावर विशिष्ट इंद्रिय पद्धतशीरपणे काम पार पाडत असतात. ठराविक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. ओके, आपल्या शरीरात पचन संस्था, श्वसन, रक्त अभिसरण, चेता, उत्सर्जन, प्रजनन, अस्थि संस्था, स्नायू संस्था अशा अनेक इंद्रिय संस्था कार्य करत असतात. ठीक आहे, तर ह्यापैकी आपलं बघा आता आज आपण श्वसन संस्था व रक्त अभिसरण संस्था करूयात. ठीक आहे, आपलं एक झालं आहे अस्थि आणि स्नायू संस्था आणि पचन संस्था. एवढं एक आपलं कंप्लीट झालेलं आहे आतापर्यंत. ओके, तर आता पुढे जाऊयात. प्राण्यांच्या शरीरामध्ये श्वासोश्वास कार्य कोणकोणती इंद्रिय करतात? ठीक आहे, ते डायग्रामच आहे, त्यातच सांगेल आता मी. मानवी शरीरातील सर्व जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. ऊर्जा निर्मिती पेशीमध्ये होते, त्यासाठी पेशींना विद्राव्य अन्नक घटक व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो. ही कामे श्वसन संस्था व रक्त अभिसरण संस्था मार्फत होतात. श्वसनाची प्रक्रिया पुढील 3 टप्प्यात होते. ठीक आहे, आपण बघा जीवन प्रक्रिया ज्यावेळेस सांगितली होती त्यावेळेस आपण कशा पद्धतीने ऊर्जा तयार होते आठवते तुम्हाला? ग्लायकोलायसिस, त्याच्यानंतर आपण क्रेब्स सायकल बघितलेलं होतं, त्याच्यानंतर तंतुकणिकेमध्ये ऊर्जा तयार होते. त्यावेळेस आपण बघा 1-2 टर्म्स लक्षात आले होते. ग्लायकोलिसिस म्हणजेच काय? ATP आपण बघितलं होतं, NADP है ना, FADH, हे सगळे बघितले होते आपण त्यावेळेस. ठीक आहे, तर हेच आता याचं पुढचं आपल्याला बघायचं आहे. तर हे सगळं कुठे होत असतं? आपल्या पेशीमध्ये होत असतं. आणि याच्यासाठी 2 संस्था काम करत असतात, एक तर आपले श्वसन संस्था आणि दुसरं रक्त अभिसरण संस्था. तर हे आज आपण कंप्लीट करूयात. पहिलं आता श्वसन संस्थाचं आहे. ठीक आहे, आता इथे बघा त्यांनी दिलं आहे की श्वसन संस्था व रक्त अभिसरण संस्था मार्फत होतात. श्वसनाची क्रिया पुढील 3 टप्प्यात होते. पहिलं म्हणजेच बहिर्श्वसन, ज्याला आपण बाह्य श्वसन म्हणतो. श्वास घेणे म्हणजे इनहॅलेशन, नाकावाटे हवा आत घेतली जाते, तेथून ती श्वासनलिकेद्वारे दोन्ही फुफ्फुसात जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर श्वास सोडणेला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो एक्झलेशन. इन म्हणजे आत घेणे, एक्स म्हणजे बाहेर टाकणे, एक्सलेशन. फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो. ठीक आहे, रक्तात शरीरातील CO2 फुफ्फुसाकडे पोहोचवतो रक्त, व ती हवा श्वास म्हणजे आपण जे उच्छ्वासावाटे बाहेर टाकली जाते, आणि ही जी पण हवा असते ती बाहेर टाकली जाते. म्हणजे जेव्हा आपण आत जेव्हा आपण हवा घेतो, ठीक आहे, त्यावेळेस काय होतं आहे? ऑक्सिजन घेतलं जातं आणि रक्तातील CO2 परत पाठवलं जातं, त्याला आपण म्हणतो श्वास सोडणे. आता फुफ्फुस वाटे होणाऱ्या या 2 क्रियांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं? बहिःश्वसन म्हणतात. एक्सटर्नल रेस्पिरेशन, आत घेणं आणि बाहेर सोडणं, याला एकंदरीत आपण ब्रिदिंग पण म्हणतो. काय म्हणतो याला आपण? ब्रिदिंग. ओके, आता पुढे अंतःश्वसन.
शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूच्या देवाणघेवाणीलाच अर्थश्वसन म्हणतात. ठीक आहे. जसं बघा लंग्स आतमध्ये जेव्हा वायू जातो, ठीक आहे, ऑक्सिजन रक्त घेतो आणि रक्तातील जो पण CO2 असतो हा परत बाहेर पाठवला जातो. ठीक आहे. तर ही जी देवाणघेवाण होते यालाच आपण म्हणतो अंतःश्वसन. रक्तातून पेशीमध्ये O2 जातो व पेशीतून रक्तामध्ये CO2 येतो. ओके. आता पुढे पेशी श्वसन, याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सेल्युलर रेस्पिरेशन. ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोज सारख्या विद्रव्य घटकाचे मंद ज्वलन होऊन, ठीक आहे, ATPच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. हे सगळे टप्पे आपण लास्ट लेक्चरला, लास्ट म्हणजे जीवन प्रक्रिया जेव्हा आपण घेतली होती त्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यांनी बघितले नसतील लेक्चर्स त्यांनी मागचे लेक्चर सगळे कंप्लीट करत जा, कारण हे टप्प्याटप्प्याने कंप्लीट होत आहे. ठीक आहे. तर बघा आपण बघितलं होतं की ऑक्सिजनच्या सानिध्यात ते 3 टप्पे आपण बघितले होते, राईट. तर तसंच काय होते, मग ऊर्जा तयार होते, तर इट इज इन द फॉर्म ऑफ ATP. ठीक आहे. त्याचबरोबर CO2 व जलभाष्य हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात. या क्रियेलाच आपण म्हणतो पेशी श्वसन असे म्हणतात. पेशीमध्ये पण एक्झॅक्टली हे सगळे कामं कुठे चालू असतात, कोणत्या अंगकामध्ये, तंतुकणिकेमध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये. ठीक आहे. ओके. तर ह्या क्रियेला पेशी श्वसन असे म्हणतात. खालील समीकरणाच्या सहाय्याने पेशी श्वसन प्रक्रिया रूपाने मांडतात. हे बघा लास्ट लेक्चरला पण म्हणजे ज्यावेळेस मी प्रक्रिया घेतली होती त्यावेळेस हे फॉर्म्युला पण तुम्हाला सांगितलं होतं कशा पद्धतीने. ठीक आहे. हे ग्लुकोज आपण जे ऑक्सिजन घेतो हे 6O2, त्याच्यानंतर ते दोघांचं ग्लायकोलिसिस होऊन काय तयार होतं, ग्लायकोलिसिस हे 3 टप्प्यात होतं एक्झॅक्टली ही क्रिया पूर्ण. काय बाहेर पडतं आहे 6CO2, 6H2O आणि ऊर्जा किती ATPचे तयार होतात, 38 ATP. हे लक्षात ठेवणार, कारण की हे जे पण आपण आपलं श्वसन बघतोय, आपलं श्वसन कोणतं आहे, एरोबिक, कारण आपण ऑक्सिजन घेत आहे, ऑक्सिश्वसन आहे. ठीक आहे. आणि ज्यांचं विन ऑक्सिश्वसन होतं त्याच्यामध्ये पण बघा ऊर्जा तयार होते, पण दॅट इज ओन्ली 2 ATP. हे एक लक्षात ठेवणार. विन ऑक्सिश्वसनमध्ये केवढी ऊर्जा तयार होते, ओन्ली 2 ATP, आणि ऑक्सिश्वसनमध्ये केवढी होते, 38 ATP. ओके. आता पुढे तर हे 3 टप्पे लक्षात आले तुम्हाला. ओके. आता इथे बघा काही हे दिलेत त्यांनी तुम्हाला. इंधनाच्या ज्वलनातून उष्णतेबरोबरच ध्वनी व प्रकाश निर्मिती होते. याच प्रकारे पेशीत अन्न घटकाचे ज्वलन होत असताना ध्वनी व प्रकाश निर्मिती होत असेल का? नाही, हे नाही होत. पण त्यावर हे न होता त्याचबरोबर काय होते, ऊर्जेच्या बरोबर काय तयार होत असतं आहे, 6CO2 आणि 6H2, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन. ठीक आहे. आता पुढे श्वसन संस्थेमध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश होतो. ठीक आहे. हे आपण आता ही डायग्राम बघणारच आहोत. आणि जेवताना बोलू नये असे का, कारण की मग आपलं जो घसा आहे तिथे श्वासनलिका अन्ननलिका हे एकत्रित येतात. ठीक आहे. कधी जेवताना आपण बोललो तर काय होणार, अन्ननलिकेमध्ये आपलं अन्न जे आहे आपलं हे श्वासनलिकेमध्ये जाऊ शकतो, मग ठसका येईल, त्यामुळे जेवताना बोलू नाही. ओके. आता पुढे श्वसन संस्था, रचना व कार्य. ओके. आता बघा तुम्हाला हा प्रश्न जो विचारला होता कोणकोणती इंद्रियाचा समावेश होतो, तर हे इथे आपण अगोदर बघून घेऊयात. ठीक आहे. पहिले तर नाकपोकळी, नॉस्ट्रिल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर हा आहे घसा. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वरयंत्र, लॅरिंग्स आणि फॅरिंग्स, याला आपण म्हणतो लॅरिंग्स, दिस इज फॅरिंग्स. श्वासनलिका. ठीक आहे. हे काय आहे, श्वासनलिका, ट्रॅकिया. हे आहे फुफ्फुस, म्हणजेच हे दिस इज लंग्स. ठीक आहे. ठीक आहे. याच्यानंतर हे आहे श्वसनिका आणि हे आहे वायुकोश. श्वसनिका म्हणजेच ब्रॉन्किओल्स आणि वायुकोश म्हणजेच एलिओवोलस. आणि या खाली बघा फुफ्फुसच्या खाली एक असा पट्टा आहे, याला म्हणतं म्हणजे एक पडदा आहे, त्याला म्हणतं श्वासपटल, डायफ्राम. ओके. तर हे घसा, फॅरिंग्सला काय होत असतं, अन्ननलिका श्वासनलिका एकत्रित येते. ठीक आहे. स्वरयंत्र जे आहे आपलं, ठीक आहे, तिथे काय होत असतं, आपलं वोकल कोड्स जे आपण त्याला म्हणतो. ठीक. इथनं आपलं आवाज निर्मिती होत असते. स्वरयंत्र, वोकल कोड्स हे काय आहे, एक प्रकारचे कार्टिलेज आहेत. ओके. तर हे पुढे सांगेलच मी, एवढं लक्षात आलं. ओके. आता पुढे आपण बघणार रेस्पिरेटरी रचना व कार्य. सगळ्यात पहिले नोज. श्वसन क्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते. नाकातील केसांच्या व चिकट पदार्थाच्या सहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते. ओके. पुढे घसा, फॅरिंग्स. घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होते.
श्वासनलिका अन्ननलिकेच्या पुढे असते. लक्षात ठेवा, श्वासनलिका अन्ननलिकेच्या पुढे असते. ओके. श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस एक झाकण असतो. ठीक आहे, झाकण असतो, त्याला आपण म्हणतो एपिग्लोटिस. सायन्समध्ये त्याला म्हणतात एपिग्लोटिस. अन्ननलिकेत अन्न जाताना ह्या झाकणामुळे श्वासनलिके झाकली जाते. त्यामुळे श्वासनलिकेत बहुधा अन्नाचे कण शिरत नाहीत. इतर वेळी श्वासनलिका उघडी असते, त्यामुळे हवा घशातून श्वासनलिकेत जाते. आलं लक्षात? ज्यावेळेस आपण अन्न गिळतो त्याच वेळेस हा पडदा काम करत असतो. त्या पडद्याचं नाव काय असतं? एपिग्लोटिस. क्लिअर इथपर्यंत? ओके. तर हे आहे फॅरिंग्स, घसा. ठीक आहे. पुढे आता दुसरं, ते हे लक्षात ठेवा, इथे आहे घसा बरं का. ठीक आहे. पुढे आता श्वासनलिका, आणि म्हणूनच आता आपण बघितलं ना, जेवताना बोलायचं नाही. ठीक आहे. आता श्वासनलिका. श्वासनलिका इथे बघून घेणार, ही श्वासनलिका, दिस वन, जे व्हाईट कलरचं दिसतंय ना तुम्हाला, हे ट्रकिया. श्वासनलिकेच्या सुरुवातीचा भाग स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो. छातीमध्ये श्वासनलिकेला 2 फाटे फुटतात. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, 2 ब्रांचेस. एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे व दुसरा डाव्या फुफ्फुसाकडे जातो. आलं लक्षात? ओके. तर याला आपण म्हणतो ट्रकिया. आणि बघा, स्वरयंत्र, हे आहे स्वरयंत्र. ठीक आहे. तर स्वरयंत्र, त्यालाच आपण लॅरिंग्स पण म्हणतो. आणि इथेच काय असतं आहे आपलं वोकल कोर्ड्स. ठीक आहे. आणि हा वोकल कोर्ड जो असतो ना, हा कसा असतो? कार्टिलेजने बनलेला असतो, कास्तीने. तो फ्लेक्झिबल असतो, त्याच्याचमुळे आपण एवढं स्पष्ट बोलू शकतो, कारण तो हलतो आहे म्हणून. तो कधी असं हाडांसारखा राहिला असतं तर आपला असं स्पष्ट आवाज किंवा आपण एवढं मोकळं बोलू शकलो नसतो. ओके. तर ट्रॅकिया झाला. आता पुढचं लंग्स, फुफ्फुस. ओके. आता फुफ्फुसचं ना, 1 मिनटं, मी पहिले तुम्हाला इथे एक डायग्राम एक्सप्लेन करते. ही फुफ्फुस दिसतंय तुम्हाला, 1 मिनट, आपण कलर चेंज करूया. ओके, ग्रीन. ओके, दिस इज, हे काय आपलं फुफ्फुस. हे बघा, जो पण आपला राईट हँड फुफ्फुस जो आहे, हा इथे तुम्हाला असा नॉच दिसतोय का? हा नॉच दिसतो अशा पद्धतीचा? नाही, इथे दिसणारच नाही. का? कारण की लक्षात ठेवा, हा जो नॉच आहे, इकडे जो असा खोलगट भाग जो दिसतो आहे तुम्हाला, इथे बघा, डाव्या फुफ्फुसला या पद्धतीचा, इथे का असतो हा? उजव्याला नसतो, कारण डाव्या फुफ्फुसच्या या नॉचच्या ठिकाणी हा खोलगट जो भाग आहे ना, इथे काय असतो आहे? हृदय फिट झालेला असतो. म्हणून डाव्या फुफ्फुसची रचना थोडी उजव्या फुफ्फुसापेक्षा कशी असते? वेगळी असते. एवढं लक्षात ठेवणार. ओके. तर आता लंग्स बघूयात आपण. छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक एक फुफ्फुस असते. छातीच्या पोकळीला आपण काय म्हणतो? थोरॅसिक कॅव्हिटी. ठीक आहे. छातीच्या पोकळीचा बराचसा भाग फुफ्फुसांनी व्यापलेला असून हृदयाचा बराचसा पृष्ठभाग त्याच्यामुळे झाकला जातो. ठीक आहे. प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण असते, त्यास फुफ्फुसावरण प्लुरा, हे लक्षात ठेवा, हे शब्द लक्षात ठेवायचे बरं का. प्लुरा, जो पण लंग्स असतं त्याच्यावर एक आवरण असतो, ते त्याला म्हटलं जातं प्लुरा. ओके. फुफ्फुसे स्पंजप्रमाणे स्थितिस्थापक असतात, म्हणजे असे फ्लेक्झिबल असतात ते. ठीक आहे. फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेली असतात. लहान लहान कप्प्यांनी बनलेली असतात, त्यांना काय म्हणतात? वायुकोश म्हणतात. ओके. वायुकोशाच्या भोवती केशवाहिन्या अत्यंत दाट, वाहिन्यांचे अत्यंत दाट जाळे असतात. हे बघा, हे आहे वायुकोश. ठीक आहे. आणि इथनंच खरं काय होते? वायूची देवणघेवण होत असते. ठीक आहे. तर हे वायुकोश अशाने काय बनलेलं असतं? आपलं लंग्स बनलेले असतात. आता बघा, वायुकेशावरील आवरण अत्यंत झिरझिरीत असते, तसेच केशवाहिन्यांचे आवरणही फार पातळ असते. हे पातळ असतं का? कारण की मग वायूंची देवणघेवण करायची असते ना, त्याच्यामुळे. या पातळ आवरणातूनच वायूची देवणघेवण सहज होऊ शकते. फुफ्फुसात असंख्य वायुकोश असल्याने वायूच्या देवणघेवणसाठी फार विस्तृत पृष्ठभाग उपलब्ध होतो. हे बघा, इथे त्यांनी एक डायग्राम, हे तर पहिले तुम्हाला अल्व्हिओलसचे पहिले तर स्ट्रक्चर दाखवलं आहे. हे आहे अल्व्हिओलस, म्हणजेच याला इंग्लिशमध्ये आपण अल्व्हिओलस म्हणतो किंवा वायुकोश मराठीत. ठीक आहे. आणि यांच्यामध्ये कशी देवणघेवण होते आता ते आपण पुढे इथल्या डायग्राममध्ये बघूयात. ओके. तर हे बघा, हे आहे आपलं वायुकोश, म्हणजे दिस वन. ठीक आहे. हवेचा प्रवाह आत आणि बाहेर. ॲरो बघा, दोघं साईडने बाण दाखवले, आत पण आहे आणि जातानाचा पण बाण आहे. ठीक आहे. आणि हे काय आहेत? ही जी ट्यूब दाखवली ना, हे काय आहे? आपल्या वायू, म्हणजे नाही, रक्त कोशिका, कॅपिलरीज. ठीक आहे.
कोशिकामध्ये रक्त वाहत असतो आणि ह्या रक्तमध्ये काय असतं आहे, जसं आपण बघतो रक्तातील तांबड्या पेशी एक बघूयात. आणि तांबड्या पेशी म्हणजेच RBC. ठीक आहे, RBCमध्ये काय असतं, हिमोग्लोबिन, आणि हा हिमोग्लोबिन ऑक्सिजनचं वहन करत असतो. ठीक आहे, ओके. आता या वायुकोशमधनं काय होतं, ऑक्सिजन पेशीत म्हणजे रक्तात येतो. ठीक आहे, आणि यात जो पण कार्बन डायऑक्साईड असेल हा काय होतो, परत वायुकोशमध्ये जातो. म्हणजे O2 आत घेतला जातो आणि CO2 बाहेर टाकला जातो. मग परत या वायुकोशमध्ये CO2 येतं, हे बाहेर जेव्हा आपण श्वास सोडतो तर हा CO2 बाहेर पडतो. क्लिअर, ओके. आता पुढे फुफ्फुसामध्ये होणारी वायूची देवघेव. ठीक आहे, फुफ्फुसातील वायुकोशाभोवती रक्त वाहत असताना वायूची सतत देवघेव चालू असते. रक्तातील तांबड्या पेशीमध्ये हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असते. वायुकोशात आलेल्या हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिन शोषून घेतं, त्यामुळे CO2 व जलबाष्प रक्तातून वायुकोशात जातात व तेथील हवेत मिसळतात. ऑक्सिजन रक्तात घेतला जातो, CO2 आणि जलबाष्प रक्तातून बाहेर काढले जाऊन उच्छवासावाटे बाहेर टाकले जातात. क्लिअर, आता मी इथे तेच एक्सप्लेन केलं तुम्हाला. ओके, आता नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे श्वासपटल, डायफ्राम. डायफ्राम म्हणजेच काय, इथे बघा पहिले मी तुम्हाला डायग्राम दाखवून देते. हा पार्ट जो आहे दिस इज डायफ्राम. लंग्सच्या खाली, म्हणजे आता याच्या खाली कोणतं संस्था आहे, ते पोटचा भाग सुरू होतो ना, पचन संस्था, हा पडदा त्याच्यासाठी, वरचा श्वसन संस्था. एवढं एक कॉमन लँग्वेजमध्ये लक्षात ठेवा. ओके, तर डायफ्राम याची हालचाल कशी होते ते महत्त्वाचं आहे ॲक्च्युली. डायफ्राम बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याजवळ तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. या पडद्याला श्वासपटल म्हणतात. श्वासपटल हे उदरपोकळी व छातीची पोकळी म्हणजे उरोपोकळी यांच्या दरम्यान असते. उदरपोकळी म्हणजेच ॲबडॉमिनल कॅव्हिटी आणि छातीची पोकळी ज्याला मराठीत आपण म्हणतो उरोपोकळी म्हणजेच थोरॅसिक कॅव्हिटी यांच्या दरम्यान असते. बरगड्या किंचित वर उचललेल्या जाणे आणि श्वासपटल खाली जाणे या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसावरील दाब कमी होतो. त्यामुळे बाहेरील हवा नाकवाटे फुफ्फुसामध्ये जाते. बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसावर दाब पडतो. त्यातील हवा नाकवाटे बाहेर ढकलली जाते. श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल श्वासोश्वास घडण्यासाठी गरजेची असते. आलं लक्षात, ज्यावेळेस आपण श्वास घेतो, ठीक आहे, श्वास घेतो म्हटल्यावर आता आतमध्ये दाब वाढला आहे, त्याच्यामुळे तो फुफ्फुस जो आहे, ठीक आहे, तर यांचा दाब जो आहे याच्यावर जास्त तो दाब पाडू देत नाही. का, कारण की काय होतं, डायफ्राम याची हालचाल होत असते. ठीक आहे, बघा इथे दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसावरील दाब कमी होतो. ठीक आहे, ते बाहेरील हवा नाकवाटे फुफ्फुसामध्ये जाते. बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसावर दाब पडतो. ठीक आहे, हे तुम्ही श्वास घेऊन बघा. तुमच्या बरगड्या आणि लंग्स याला थोडं ऑब्झर्व करा. आता तुम्हाला सगळ्यांची पोझिशन माहिती कुठे, तर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. व्हेरी सिम्पल. ठीक आहे, आता पुढे. ठीक आहे, ते हे होतं तुमचं श्वसन संस्था कंप्लीट होते आहे तिथे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला सांगितलं आहे श्वसनक्रिया होताना छातीचा पिंजऱ्यातील खालील भागात होणाऱ्या हालचालीचे निरीक्षण करावं, चर्चा करा. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, व्हेरी इम्पॉर्टंट. हे बघा, श्वसनक्रिया व हालचाल है ना, आतमध्ये जात आहे आणि हे बाहेर टाकण्याची क्रिया आहे. जेव्हा आपण आतमध्ये घेतो त्यावेळेस हा डायफ्राम जरा वरती येतो, ज्यावेळेस आपण सोडतो हा डायफ्राम जो पण श्वासपटल हा खाली उतरतो. ठीक आहे, आता पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे रक्तभिसरण संस्था. ठीक आहे, आता इथे आपण विचारलं तुम्हाला कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश होतो. रक्तभिसरण म्हणजेच काय हे आपण आता बघणार आहे. पंपिंग ऑफ ब्लड. ठीक आहे, पुढे आपण बघूया रक्तभिसरण संस्था. शरीराच्या निरनिराळ्या अवयवांमध्ये पाणी, संप्रेरक, ऑक्सिजन, विद्राव्य, अन्नघटक, टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थांचे वहन रक्तभिसरण संस्था करते. ठीक आहे, आता बघा, जे पण आपण अन्न खातो, ठीक आहे, पचन होतं आणि मग ते पचलेलं अन्नमधलं जे पण असेल न्यूट्रिएंट्स ते रक्तामध्ये मिसळले जातात. याला आपण म्हणतो सात्मीकरण, ॲसिमिलेशन. ठीक आहे, हे मिसळले जातं, पण हा रक्त जो पण न्यूट्रिएंट्स आहे आपल्या शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचवण्याचं काम हे कोण करतं, रक्त करत असतो. तर याच्यासाठी हे रक्त फिरणं, सर्क्युलेशन होणं, याच्यासाठी कोणती संस्था काम करते, ब्लड सर्क्युलेटरी
सिस्टीम. आणि महत्त्वाचा अवयव कोणता असतो तो हृदय. इथे आपण बघूयात आता. मानव आणि उच्चस्तर प्राण्यामध्ये रक्ताभिसरण संस्था स्वतंत्र संस्था असते. रक्ताभिसरण संस्थेमध्ये काय काय येतं बघा. हृदय, हार्ट, रक्तवाहिन्या, ब्लड वेसल्स आणि कोशिकांचा समावेश होतो. कोशिका म्हणजेच काय, कॅपिलरीज. ओके. आता हृदयाची रचना व कार्य. हे बघा, हे हृदय दाखवलं आहे. ठीक आहे. रचना व कार्य. छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असतं. ते बरगड्यामागे दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि थोडेसे त्याच्या डाव्या बाजूला कललेले असते. म्हणून तुम्हाला सांगितलं, जो पण डावा लंग होता तिथे एक पोकळी, नॉच होता का, कारण की मग हा हृदय तिथे फिट होणार होता म्हणून. आपल्या हृदयाचा आकार आपल्या मुठी एवढा असतो. आपली मुठी वळायची. आता लेक्चर बघत असताना तर जेवढी तुमची मुठी बनत आहे, हाताची मूठ बनत आहे, तेवढा तुमचा हृदयाचा आकार असतो. ठीक आहे. व वजन साधारणपणे 360 ग्रॅम असतो. आपल्या हृदयाभोवती दुपदरी हृदयावरण असते. या हृदयावरणाच्या 2 थरांमध्ये एक द्रव पदार्थ असतं. त्यामुळे घर्षणापासून व धक्क्यांपासून हृदयाचे संरक्षण होती. जसं आपण कालच बघितलं होतं की हृदयाचे पण स्नायू असतात है ना. हृदयाचे स्नायू काल आपण बघितले आहेत. तर याच्यानेच आपला हा हृदय बनलेला असतो. ठीक आहे. आणि जो पण हृदय याच्यावर पण आवरण असतं. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो हृदयावरण. ठीक आहे. पेरिकार्डियम. ठीक आहे. ओके. आता आणि 2 थरांमध्ये काय असतं आहे, द्रव भरलेला असतो, फ्लुइड, द्रव. त्याच्यामुळे एक शॉकअप सारखी कार्य तो करत असतो. ओके. आता पुढे, मानवी हृदय हा एक स्नायुमय मांसल अवयव आहे. हृदय हे हृदय स्नायूने बनलेला असतो. हृदय स्नायू अनैच्छिक असतात. कालच आपण बघितलं इनव्हॉलंटरी, कारण हे मसल्स आपल्या इच्छेवर कार्य करत नाही. ठीक आहे. ते कंटिन्युअस त्यांचे कार्य सुरू असते. त्यांचे कार्य म्हणजेच काय आहे, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. ठीक आहे. आकुंचन आणि स्थितीकरण. त्यांचे आकुंचन व स्थितीकरण एका निश्चित तलात होत असते. यालाच हृदयाचे स्पंदन म्हणतात. हृदयाच्या आतील उभ्या पडद्यामुळे डावे व उजवे असे 2 भाग पडतात. ठीक आहे. आता इथे आपण बघूया डायग्राममध्ये. ओके. हा आपला हृदय, हा मधला पडदा, याच्यामुळे याचे 2 भाग पडलेत, 1 आणि 2. ठीक आहे. आणि हा जो पण आपला हृदय आहे, हा काय होतो, कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स. हा कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन एक तालामध्ये, एक फेजमध्ये ते चालू राहत आहे. आणि यालाच आपण म्हणतो स्पंदन, हार्टबीट्स. ठीक आहे. 2 भाग पडतात. या भागाचे परत 2 कप्पे पडतात. हे बघा, पहिले तर हे 2 भाग, हृदयामधले हे 2 भाग. ठीक आहे. आता याचे पण, हा जो एक भाग आहे याचे पण बघणार तुम्ही, हा वरचा एक भाग आणि खालचा एक भाग. परत लेफ्ट पार्टचा हा एक भाग आणि हा एक भाग. असे केवढे कप्पे झाले, मग 4 कप्पे. तर आपला हृदय किती कप्प्याचा आहे, 4 कप्प्याचं आहे. ठीक आहे. उजवे असे 2 भाग पडतात. ह्या भागाचे परत 2-2 कप्पे पडतात. अशा प्रकारे हृदयाचे 4 कप्पे असतात. वरच्या कप्प्यांना, म्हणजे हे जे आहे याला आपण म्हणतो अलिंद. काय म्हटलं जातं, अलिंद. मग हा कोणता पण, डावी उजवी, वरचा कप्पा म्हणजेच कोणता आहे, अलिंद. ओके. आणि खालचा जो कप्पा आहे निलय. का म्हणतात खालच्या कप्प्याला, खालचा हा पण आणि हा पण, दोघं काय आहे, निलय. ऑरिकल आणि वेंट्रिकल. हा आहे ऑरिकल आणि खालचा असतो वेंट्रिकल. ठीक आहे. तर 4 कप्पे लक्षात ठेवणार. वरचे 2 कप्पे असतात ऑरिकल म्हणजे अलिंद, खालचे 2 कप्पे असतात निलय. ओके. आता पुढे एक एक भाग आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. आता पुढे रक्तवाहिन्या. ओके. तुम्हाला एवढं इथे डायरेक्ट आपण बघूयात आता. ते तुम्हाला एवढं दिले नाही आहे, डिस्कशन आपण करून घेऊ पण. ठीक आहे. आता बघा, इथे तुम्हाला हे दिसतं आहे, हे काय आहे, झडप. काय आहे हे, झडप म्हणजेच वॉल त्याला आपण म्हणतो. तर ही जी वॉल आहे लेफ्ट हँड साईडला, डाव्या बाजूला कोणती असते, बायकस्पिड. कोणती असते, बायकस्पिड. आणि उजव्या बाजूला कोणती असते, ट्रायकस्पिड, त्रिदली. इथे बघा, ट्रायकस्पिड. ही 3 हे असतात याला. आणि इकडे केवढे असते, द्विदली झडप. आलं लक्षात. ओके. जेवढं लक्षात ठेवा. पुढचं आता आपण बघूयात. आणि कधी तुम्हाला हे लक्षात नाही राहिलं की कुठे उजवामध्ये म्हणजे कुठे द्विदल आहे आणि कुठे 3 म्हणजे त्रिदली आहे, तर लक्षात ठेवायचं उजवा. इथे शब्द लक्षात ठेवा. हा उजवी बाजू आहे ना, उजवी बाजू ही. आणि ही कोणती बाजू आहे,
डावी. ठीक आहे. उजवा किती शब्द आहे? 1 2 3. इथे केवढे येणार मग? त्रिदली झडप. इथं 2 शब्द आहे डावी, 2 शब्द आहे द्विदली. हे लॉजिक आहे, म्हणजे फक्त लक्षात ठेवण्यासाठी बरं का. हे असं आहे म्हणून नाही झालेलं ते, मी फक्त तुम्हाला लक्षात ठेवायसाठी सांगते आहे. ठीक आहे. आता पुढे याचं सांगाल की याच्याचमुळे असे आहे तसं कारण नाही आहे त्याचं, फक्त आपल्याला लक्षात ठेवायला मी कुठे ट्रायकस्पिड असते आणि कुठे बायकस्पिड हे सांगितलं आहे. ओके. आता रक्तवाहिन्यांची रचना व कार्य. हृदयाचे स्पंदन सतत चालू असते, त्यामुळे रक्तवाहिन्यात सतत रक्त फिरत असतो. रक्तवाहिन्या प्रामुख्याने 2 प्रकारच्या असतात. किती प्रकारच्या? 2 प्रकारच्या. पहिले ज्याला आपण म्हणतो रोहिणी किंवा धमन्या, इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो आर्टरीज. हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्या धमन्या असतात. धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात. फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. धमन्यांची भित्तिका जाड असते, त्यांच्या पोकळीमध्ये झडप नसतात. एवढं लक्षात एक ठेवायचं आहे. धमन्या काय करतात? आपल्या हृदयापासून पूर्ण शरीराला रक्तपुरवठा ते करत असतात. ठीक आहे. कोणतं रक्तपुरवठा करत असतात? ते शुद्ध रक्त, एक्सेप्ट एकच फुफ्फुस धमनी. ठीक आहे. फुफ्फुस धमनी जी आहे व्यतिरिक्त इतर ही अशुद्ध रक्त पुरवठा करते. बाकी सगळ्या धमन्या शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात. जे पण धमन्या असतात यांची भित्तिका कशी असते? जाड असते. याचं कारण मला सांगणार आता तुम्ही, कारण मला सांगायचं याचं तुम्ही की का भित्तिका रोहिणीची भित्तिका जाड असते. ठीक आहे. त्यांच्या पोकळ्यांमध्ये झडप नसतात. यांच्यामध्ये आर्टरीजमध्ये व्हॉल्व्ह नसतात. हे मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करेल का ह्याच्यामध्ये व्हॉल्व्ह नसतात ते. ओके. आता पुढे नीला. नीला म्हणजेच काय? वेन्स. वेन्स शिरा. बघा तुमच्या हात, कधी तुम्ही आता बघितलं तुमच्या हातात तुम्हाला अशा निळ्या रंगाची ब्लड व्हेसल्स दिसते का? ठीक आहे. ते म्हणजेच काय आहे? जिथे आपल्याला सुई कधी सलाईन लावली तर सुई जिथे हे घेतली जाते ते आपल्याला जे दिसतं आहे ते म्हणजेच काय? आपली नीला शिरा आहेत. ठीक आहे. ते का असं दिसतं आहे? बघा, शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्या नीला असतात. हे बघा, पहिलं जे बघितलं धमन्या हृदयाकडून सगळी भागाकडे रक्त पुरवठा करतात. शिरा काय करतात? शरीराच्या सगळ्या भागांकडनं रक्त हृदयाकडे आणते. ठीक आहे. फुफ्फुसा व्यतिरिक्त फुफ्फुस शिरा म्हणजेच पल्मनरी वेन व्यतिरिक्त उरलेल्या सर्व नीलांमधून विनाक्षती म्हणजे कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त वाहून नेला जातो. म्हणजेच अशुद्ध रक्त CO2 असतो ह्या रक्तामध्ये, तो वाहून नेला जातो. एक्सेप्ट पल्मनरी वेन, फुफ्फुस शिरा व्यतिरिक्त. बहुतेक नीला या त्वचेलगत असतात. यांची भित्तिका पातळ असते. तसेच यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात. आलं लक्षात? हे बघा इथे दिला आहे तुम्हाला दोघांची डायग्राम. ही आहे आर्टरी धमनी आणि हे आहे नीला. ठीक आहे. बघा याची भित्तिका कशी आहे? जाड आहे. हिची भित्तिका पातळ आहे. हिला वॉल दाखवता आहे. दिस इज वॉल. याला वॉल आहे का? झडप आहे का? नाही आहे इथे झडप. ठीक आहे. आता का झडप असते का नसते हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. हे बघा, रोहिणी जे आहे धमन्या ज्या असतात हे हृदयाकडनं शरीराच्या प्रत्येक भागात रक्त घेऊन जात असते. ठीक आहे. म्हणजेच मेजर पार्ट धमन्या काय करतात? टुवर्ड्स ग्रॅव्हिटी त्यांचं काम राहत आहे. आलं लक्षात? म्हणजे खाली उतरत रक्त देत असतात. त्यांच्यामुळे यांना धमन्यांना वॉलची गरज राहत नाही. ठीक आहे. पण शिरा जे आहेत हे अगेन्स्ट ग्रॅव्हिटी काम करत असतात, कारण खालून वरती हृदयाकडे हे रक्त आणत असतात. त्याच्यामुळे हा रक्त जेव्हा येत असताना परत रिव्हर्स नको जायला, त्याच्यामुळे यांच्यामध्ये काय असतात? झडपा असतात. लक्षात आलं? ओके. बघा, मला इथे मी काय तुम्हाला एक्सप्लेन करते आहे. मी सगळं करतच नाही आहे एक्सप्लेन. ठीक आहे. पण काही गोष्टी करून देते आता. ठीक आहे. ओके. एवढं समजलं तुम्हाला? पण फक्त मला एवढं कारण तुम्ही कमेंटमध्ये सांगा की याची जाड का असते, याची पातळ का असते. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. पुढे आता हे बघा, असे होऊन गेले. 1628 साली विलियम हार्वे या ब्रिटिश डॉक्टराने शरीरातील रक्तभिसरण कसे होते याचे वर्णन केले. आपले हृदय म्हणजे एक स्नायुमय पंप असून या पंपाद्वारे आपल्या शरीरात रक्तभिसरण केले जाते असा सिद्धांत मांडला. कोणी? विलियम हार्वे यांनी. रक्तवाहिन्यांमधील झडपांचे काम कसे चालते हे हार्वे यांनी शोधून
काढले, म्हणून यांना फादर ऑफ एन्जिओलॉजी पण म्हणतात. ठीक आहे, रक्ताभिसरण संस्थेचे जनक असं म्हटलं जातं कोणाला? हार्वेला. तर त्यांनी बघा कशावर काम केलं आहे एवढं लक्षात ठेवणार. ठीक आहे, आता तिसरा जो भाग आहे केशवाहिन्या आपल्याला बघायच्या आहेत. पुढे आपण बघूयात केशवाहिन्या, कॅपिलरीज. तर बघा हे स्ट्रक्चर बघून या तुम्ही, है ना, हा स्ट्रक्चर बघून टाका कसं आहे. हे बघा, हे काय आहे आपलं धमनी आणि हे आहे शिरा. या धमनी जी आहे याचे अजून काय होतात, छोटे छोटे भाग पडतात, याला आर्टेरियोल्स म्हणतात. ठीक आहे, या आर्टेरियोल्सचे अजून फाटे फुटतात, याला आपण म्हणतो कॅपिलरीज. मग ह्या कॅपिलरीजमधनं रक्ताची देवाणघेवाण होऊन जाते. रक्त म्हणजेच काय, ऑक्सिजनची देवाणघेवाण होते, ऑक्सिजन आणि CO2. मग अशुद्ध रक्त परत या फाट्यामार्फत, आणि हे कॅपिलरीज हे छोटे व्हेन्युल्स, आणि मग ही तयार होते आपली वेन, शिरा. आलं लक्षात? असे जाळे पूर्ण आपल्या शरीरात पसरलेले असतात. तर हे सूक्ष्म जे जाळे त्यांना आपण म्हणतो कॅपिलरीज, केशवाहिन्या. ओके, आता बघा, हे बघा इथे तुम्हाला विचारलं आहे प्रश्न, हे ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आता. ओके, आता केशवाहिन्या, केशिका, कॅपिलरीज धमन्या शरीरभर पसरतात, त्यांचे फाटे फुटतात, त्यांचा व्यास लहान लहान होत जाऊन त्यांच्या केसांसारख्या दिसतात, त्यांनाच कोशिका म्हणतात. कोशिकाच्या भित्तिका अत्यंत बारीक, एकसरी आणि पातळ असतात. अत्यंत बारीक, एक सिंगल मेम्ब्रेनच्या असतात आणि पातळ असतात, कारण की इथनं वायूची देवाणघेवाण, इतर पदार्थांची देवाणघेवाण होणारी असते, म्हणून हे पातळ असते. जाड आवरण असेल तर देवाणघेवाण सुरळीत आणि फटाफट होईल का? नाही. त्याच्यामुळे यांची कशी असते, भित्तिका पातळ. त्यामुळे केशिका आणि पेशी यांच्या दरम्यान पदार्थाची देवाणघेवाण सुलभ होते. या देवाणघेवाणीत रक्तातील ऑक्सिजन, अन्नघटक, संप्रेरक व जीवनसत्वे पेशीत मिळतात, तर पेशीतील टाकाऊ पदार्थ रक्तात येतात. कोशिका एकमेकींना जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात, त्यांनाच आपण शिरा म्हणतो. प्रत्येक अवयवामध्ये केशवाहिन्यांचे जाळे पसरलेले असतात. ओके, आत्ताच मी इथे तुम्हाला ते एक्सप्लेन केलं बघा ते. आणि मग इथून जाऊन काय होतं ते, हे सगळे जाळे कनेक्टेड असतात. पहिले हे आर्टरीज, शुद्ध रक्त आलं, ठीक आहे, मग हे सगळं देवाणघेवाण झाली, CO2 आलं, परत ह्या ज्या आहेत मग इथून काय तयार बनल्या, त्या अशा वाहिन्या झाल्यात की आता अशुद्ध रक्त आहे, मग हे एक मिळून काय तयार होतं, मग वेन, शिरा. ओके, आता पुढे, आता सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास 72 ठोके पडतात. व्यायाम व काम केल्याने तसेच मनात निर्माण होणाऱ्या भावनांमुळे हृदयाचे ठोके वाढतात. जसं आत्ता तुम्हाला एक्झामचा विचार करत करत कधी वाटलं, अरे बापरे सप्टेंबरला झाली परीक्षा तर ठोके वाढले तुमचे, यस, है ना. तसेच माणूस आराम करत असताना व झोपले असताना ते कमी होतात असे आढळून आले आहेत. लहान बालकांच्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या जास्त असते. ठीक आहे, कारण त्यांचं काम जास्त करत असतं, ग्रोथ टाईम असतं ना, वाढीचा काल असतो म्हणून. ठीक आहे, मेटाबॉलिझम वाढलेला असतो, जास्त असतो, त्याच्यामुळे. हृदयाचे ठोके पडत असताना 2 प्रकारचे आवाज येतात. त्यातील एक आवाजाचे वर्णन लब, तर दुसऱ्या आवाजाचे वर्णन डब असे करतात. हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला सुमारे किती पुढे रक्त ढकलली 75 मिलीलीटर ml, किती 75 ml प्रत्येक ठोक्याला, एवढा रक्त पुढे ढकलला जातो. लब आणि डब. लब म्हणजेच काय, कॉन्ट्रॅक्शन, आकुंचन. डब म्हणजेच काय, शिथिलीकरण. असा आवाज असतो तो, लब आणि डब. ओके, तर हे लक्षात ठेवणार. 72 ठोके, प्रत्येक ठोकाला 75 मिलीलीटर रक्त ढकलला जातो, आणि लब आणि डब. ठीक आहे, लब डब कधी होतं हे पण आता मी सांगितलं तुम्हाला एक्स्ट्रा. ओके, आता पुढे हृदयातील रक्त अभिसरण, हृदयाचे कार्य. हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोचवण्याचे आणि तिथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस रक्ताभिसरण म्हणतात. रक्त सतत फिरत राहण्यासाठी हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण या एकंदरीत क्रिया घडत असतात. हृदयाचे लागोपाठचे एक आकुंचन व एक शिथिलीकरण मिळून हृदयाचा एक ठोका होतो. आलं लक्षात? तर एक ठोका होतो, आकुंचन व म्हणजे लब आणि डब, एक ठोका आहे. ठीक आहे, आता हे काही गरज नाही आहे.
हृदयाचे ठोके व हाताच्या नाडीचे ठोके यांचा सहसंबंध शोधा. तेच कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतात. तर त्याचबरोबर आपल्या जी काय म्हणतात त्याला रक्तवाहिन्या आहेत ह्या पण कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होतात, रक्त त्या पद्धतीने पंप होत असतो. ठीक आहे. कानेच्या मागच्या किंवा पायाच्या टोक्यावरच्या बाजूसुद्धा ठोके अनुभवले जातात. बरोबर आहे तिथे पण, कारण तिथे पण आपल्या काय असतात आर्टरीज आणि वेन्स असतात. ते कोणते असतात, आपण जे बघा डॉक्टरकडे जातो आपण तर तुमच्या हाताची घेतली असतात तर ती आर्टरी कोणती असते, रेडियल. कोणती आर्टरी असते ती, रेडियल आर्टरी असते. ठीक आहे. आता पुढे रक्त, ब्लडबद्दल आहे. ठीक आहे. रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे. रक्त ही द्रायू संयोगी ऊती आहे, कनेक्टिव्ह टिश्यू. रक्त हे काय आहे, संयोजी ऊती आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आहे. काय याला आपण संयोजी ऊती का म्हणतो याला, कारण की रक्तामध्ये ऊती म्हणजेच काय, ग्रुप ऑफ सेल्स. ठीक आहे. मग हा ग्रुप ऑफ सेल विविध प्रकारच्या पेशींचे पण बनलेलं असतं. तर रक्तामध्ये विविध प्रकारच्या पेशी कोणत्या असतात, लाल रक्तपेशी, सफेद रक्तपेशी आणि रक्तबिंबिका, प्लेटलेट्स. म्हणून याला आपण म्हणतो, एकत्रित मिळून काय तयार होतो, रक्त. म्हणून याला आपण म्हणतो ऊती. ओके. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग लाल भडक असतो आणि चव खारट असते. तसेच सामुक एवढे असते, 7.4 असते. सामुक एवढा असतो रक्ताचा, 7.4. म्हणजे चव कशी आहे त्याची, खारवट. 7.4 म्हणजेच हे काय झालं, अल्कलाईन. रक्त 2 प्रमुख घटकांनी बनलेला असतो. ठीक आहे. आता 2 प्रमुख घटक काय आहे, प्लाझ्मा म्हणजे रक्तद्रव्य आणि दुसरं रक्तपेशी, रक्तकणिका, ब्लड कॉर्पस्कल्स आणि सेल्स. ओके. तर आपण इथे वाचूयात. पहिले इथे एक मला सांगायचं, आपलं pH 7.4 का असतो, कारण कार्बोनेटमुळे. ठीक आहे. आता पुढे रक्त, पहिले आपण 2 घटक रक्ताचे, रक्त प्लाझ्मा, पहिले हे द्रव्य प्लाझ्मा वाचून घेऊयात आपण. रक्तद्रव फिकट पिवळसर रंगाचा, नितळ, काहीसा अंमलारी धर्मी द्रव असतो. यात सुमारे 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रथिन, 1 ते 2% असेंद्रिय क्षार व इतर घटक असतात. आले लक्षात. यात बघा पाणी, मेजर पार्ट काय, पाणी आहे. 6 ते 8% काय आहे, प्रथिन. हे प्रथिन कोणते कोणते असतात, पहिले तर लक्षात ठेवा. हे बघा, हे अल्ब्युमिन हा प्रथिन असतो, ग्लोब्युलिन हा प्रथिन असतो, फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन हे पण काय प्रथिन आहेत प्लाझ्मामधले. ठीक आहे. अल्ब्युमिनचं काम काय आहे, संबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते. आलं लक्षात. बघा, ज्यावेळेस अल्ब्युमिनची कमतरता असेल तर काय होतो, जे पण पेशंट असतात ज्यांच्यामध्ये हे कमी झालं त्यांचं शरीर सुजायला लागतं. का सुजायला, कारण आपलं पेशीत किंवा ऊतीमध्ये पाणी साठायला लागतो, कारण अल्ब्युमिन नाही असल्यामुळे ते पाणी विभागणी होत नाही. ठीक आहे. ग्लोब्युलिन्स संरक्षणाचे काम करते, म्हणजे जे पण आपल्या अँटीबॉडीज वगैरे तयार होतात ना त्याच्यासाठी हे काम येतात. त्याच्यानंतर फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बिन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात. हे पण काय प्रोटीन्स आहेत, कोणते, फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन. ठीक आहे. मी तुम्हाला एक खास लेक्चर घेणार आहे, रक्त घोटण्याची क्रिया. ते मी ब्लॅकबोर्डवर घेईल. 2-3 लेक्चर जे आहेत ना ते मी ब्लॅकबोर्डवर घेणार आहे तुमचे. ठीक आहे. कारण हे इथे डिटेल बिलकुल नाही आहे. ॲक्च्युली इथे जेवढं आपलं शालेय पुस्तक आहे तेवढंच आपण कंप्लीट करत आहोत. ॲक्च्युली असेंद्रिय आयने कोणते असतात, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम. हे चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण ठेवतात, असेंद्रिय आयने. तर प्लाझ्मामध्ये बघा 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रथिन. तर हे प्रथिनाचे प्रकार आपण बघितले. आणि 1 ते 2% काय असते, असेंद्रिय क्षार. तर हे आपण बघितलं. हे कशासाठी कामास येतं, चेतासंस्था आणि स्नायूसाठी. ओके. स्नायूचे काम ते नियंत्रित ठेवतात. ओके. तर हे झालं तुमचं प्लाझ्माबद्दल. आता पुढे आपल्याला बघायचं रक्तपेशी. रक्तपेशी 3 प्रकारच्या असतात. एक म्हणजेच लाल रक्तपेशी, श्वेत रक्तपेशी म्हणजे पांढऱ्या, आणि तिसरं रक्तबिंबिका, प्लेटलेट्स. तर पहिलं लोहित रक्तपेशी, आकाराने लहान, वर्तुळाकार, केंद्रक नसलेल्या पेशी. यांच्यामध्ये केंद्रक नसतो, नो न्यूक्लियस. आकाराने कसे असतात, लहान आणि वर्तुळाकार. ठीक आहे. या पेशीतील हिमोग्लोबिन ह्या घटकामुळे रक्त लाल रंगाचा दिसतो. हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 50 ते 60 लक्ष RBC असतात. RBCची निर्मिती अस्थिमज्जेत होते व त्या सुमारे
100 ते 127 दिवस जगतात. ठीक आहे, तर हे झालं तुमचं RBC बद्दल. ओके, यांच्यामध्ये हिमोग्लोबिनमध्ये काय केंद्रक नसतो. आलं लक्षात. इवन केंद्रक नसतो आणि यांच्यामध्ये तंतुकणिका पण नसतो, मायटोकॉन्ड्रिया पण नसते. कारण सपोज लोहित कणिकामध्ये मायटोकॉन्ड्रिया राहिलं असतं, तंतुकणिका, तर हा तंतुकणिकानेच पूर्ण ऑक्सिजन वापरून घेतलं असतं ना, त्याच्यामुळे तंतुकणिका नसते आणि केंद्रक पण नसतो. बघा, जेवढे मॅमल्स आहे ना, सस्तन प्राणी, त्यांच्या रक्तपेशीमध्ये म्हणजे लोहित रक्तपेशीमध्ये केंद्रक नसतो, अपवाद उंट आणि एक लामा म्हणून प्राणी आहे तो. तर 2 प्राणी जे आहेत, उंट आणि लामा, या दोघांच्या रक्ताच्या RBC मध्ये न्यूक्लियस असतो. ठीक आहे. आता रक्तकणिका, आणि बघा हे सगळं फॅक्ट्स आहेत, हे पाठ करून टाकायचं. 50 ते 60 लक्ष RBC असतात. किती? 1 घन अस्थिमज्जेत निर्मिती होते. व सुमारे किती लाईफ स्पॅन आहे त्यांचं? 100 ते 127 दिवस. ठीक आहे. पुढे आता श्वेत रक्तकणिका, पांढऱ्या रक्तपेशी WBC, आकाराने मोठ्या, केंद्रयुक्त, यांच्यामध्ये केंद्रक असतो. रंगहीन पेशी, रंगहीन, यांच्यामध्ये कोणतंच असं पिगमेंट नसतो ना, HB, जिथे RBC मध्ये HB होता म्हणून ते लाल दिसतं आहे, पण याच्यामध्ये कोणताच असा पिगमेंट नसतो म्हणून हे कसं आहे? रंगहीन. म्हणून याला ल्युकोसाइट्स पण म्हणतात. काय म्हणतात? ल्युकोसाइट्स. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये 5000 ते 10000 पांढऱ्या पेशी असतात. लक्षात ठेवणार, ह्या पेशींचे 5 प्रकार आहेत. किती? 5 प्रकार. ठीक आहे. बेसोफिल, इओसिनोफिल, न्यूट्रोफिल. ठीक आहे. मोनोसाइट, लिम्फोसाइट. ओके, हे 5 प्रकार लक्षात ठेवायचे. ओके. पांढऱ्या पेशीची निर्मिती अस्थिमज्जेत होते. यांची पण निर्मिती कुठे आहे? अस्थिमज्जेमध्ये. कार्य, पांढऱ्या पेशीचे कार्य काय आहे? पांढऱ्या पेशी आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतं, म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम. शरीरात कुठेही रोगजंतूचा शिरकाव झाल्यावर त्यावर ह्या पेशी हल्ला करतात, सूक्ष्मजीवामुळे होणाऱ्या रोगांपासून रक्षण करतात. ओके. कारण की बघा, म्हणून ज्यावेळेस आपल्या शरीरात इन्फेक्शन असेल तर तुमचं WBC काउंट काय झालेला असतो? वाढलेला असतो. WBC जो काउंट आहे हा 5 ते 10,000 नॉर्मल आहे, पण कधी तुम्ही आजारी म्हणजे इन्फेक्शन झालं असेल तर हा काउंट 10,000च्या वरती जातो. कारण की जो जंतू आपल्या शरीरात गेला ना, तर त्याला प्रतिकार म्हणून यांची संख्या वाढलेली असते. ओके. आता नेक्स्ट प्लेटलेट्स, रक्तपट्टिका, रक्तबिंबिका पण ह्याला म्हणतात प्लेटलेट्स. या अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारख्या असतात. अतिशय लहान, खूप छोट्या असतात ह्या कम्पेअर टू RBC आणि WBC. रक्ताच्या 1 घन मिलीमीटरमध्ये सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष असतात. कार्य काय यांचं? रक्तगोट्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात. आलं लक्षात? प्लेटलेट्स. म्हणून डेंग्यू, मलेरिया हे आजार होतं त्यावेळेस प्लेटलेटची संख्यांवर लक्ष दिलं जातं, कारण त्या काळामध्ये काय होतं? यांची संख्या कमी होते आणि यांची संख्या कमी झाल्यामुळे काय होतं? मग यांच्यामध्ये रक्त व्हायला लागतं, ब्लिडिंग, हेमोरेज व्हायला लागतं. म्हणून प्लेटलेटची संख्यावर लक्ष दिलं जातं डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, टायफॉइड यासारख्या आजारामध्ये. ओके. आता पुढे, आता रक्ताची कार्य काय आहे ते बघूयात. वायूचे परिवहन, फुफ्फुसामधील ऑक्सिजन रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पेशींपर्यंत वाहून नेला जातो. तसेच उतीकडून फुफ्फुसामध्ये CO2 आणला जातो. ऑलरेडी एक्सप्लेन. पोषण तत्वाचे वहन, पेशींना खाद्य पुरवणे, अन्ननलिकेच्या भित्तिकेमधून ग्लुकोज, अमिनो आम्ल, मेद आम्ले यासारखी पचन झालेली साधी पोषण तत्वे रक्तात घेतली जातात व ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात. काल आपण पचन बघितलं, कशा पद्धतीने पचन होतं ते. कारण पचन झाल्यावर हे सिंपल असे पदार्थ तयार होतात ना, ग्लुकोज, अमिनो आम्ल, मेद आम्ले, मग हे रक्तात पोहोचवली जातात आणि हे रक्त मग आपल्या पूर्ण शरीरात पोहोचवतो. ठीक आहे. टाकाऊ पदार्थांचे वहन, युरिया, अमोनिया, क्रिएटिन इत्यादी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ उतीकडून रक्तात जमा केला जातो. नंतर हे पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे वृक्काकडे म्हणजे किडनीकडे वाहून नेले जातात. ठीक आहे. मग किडनीकडे हे पदार्थ काय होतात? शोषले जातात आणि मग हे बाहेर टाकले जातात. ओके. त्याच्यानंतर शरीर रक्षण, रक्तात प्रतिपिंडांची निर्मिती होते. कोण? WBC
करत असतो हे तयार? प्रतिपिंड म्हणजेच काय? अँटीबॉडीज. ते सूक्ष्म जीवाणूंना व इतर उपद्रवी कणांपासून शरीराचे रक्षण करते. विकर व संप्रेरक म्हणजेच एन्झाईम्स आणि हार्मोन्सचे परिवहन. विकर आणि संप्रेरक ज्या ठिकाणी स्त्रावतात तिथून ती ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते तेथे रक्ताद्वारे वाहून नेली जातात. तापमानाचे नियंत्रण. योग्य अशा वाहिनी म्हणजेच आपल्या रक्तवाहिन्या. विस्फारण आणि वाहिन्यांचे संकोचन. विस्फारण आणि संकोचन, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन यामुळे शरीराचे तापमान केवढे होते? 37 इतके कायम राखले जाते. शरीरातील सोडियम, पोटॅशियम यासारख्या क्षारांचा समतोल ठेवणे. रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे. हे कार्य प्लेटलेट व रक्तद्रव्यातील फायब्रिनोजन नावाचे प्रथिन करतात. ऑलरेडी आपण रक्तद्रव्य प्लाझ्मामध्ये प्रोटीन्समध्ये बघितलं होतं फायब्रिनोजन आणि थ्रोम्बिन. आणि आपल्या रक्तातील कोणतं? प्लेटलेट. हे दोघं मिळून काय करत असतात? रक्त घोटण्याचे काम करत असतात. ठीक आहे, हे पूर्ण मेकॅनिझम मी घेईल, खूप इम्पॉर्टंट आहे, याचे टप्पे विचारले जातात बरं का. ओके, आता ब्लड ग्रुप्स. खूप मोठा झाला आहे हाच लेक्चर. मानवी रक्तगट, ह्युमन ब्लड ग्रुप्स. ओके, रक्तातील प्रतिजन आणि प्रतिपिंडे या दोन प्रथिनावर आधारित रक्ताचे वेगवेगळे गट पाडले आहेत. मानवी रक्ताचे ए बी बघा, ए बी अँड ओ असे 4 प्रमुख गट असून RH म्हणजे रिसस पॉझिटिव्ह व RH निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे 2 प्रकार मिळून 8 रक्तगट होतात. ठीक आहे, म्हणजेच ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह. ठीक आहे, तसंच ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह असे टोटल केवढे झाले मग रक्तगट? 8. ठीक आहे, आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशावरनं कळतं? RH फॅक्टरवरनं. ज्यांच्या रक्तात RH फॅक्टर असतं त्यांचं रक्तगट पॉझिटिव्ह असतं, ज्यांच्या रक्तात RH फॅक्टर नसतो त्यांचं रक्त निगेटिव्ह असतं. एवढं लक्षात ठेवा. ओके, आता रक्तदान. एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की जखमावाटे रक्तस्राव होतो. अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळीच रुग्णास रक्त द्यावे लागते. तसेच ॲनिमिया, थॅलेसेमिया, ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमी, थॅलेसेमियामध्ये पण RBCs पुरेसे तयार होत नाही. हा अनुवंशिक आजार आहे थॅलेसेमिया. कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही बाहेरून रक्तपुरवठा केला जातो. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते, यालाच आपण म्हणतो रक्तपराधान. काय म्हटलं जातं याला? रक्तपराधान. ओके, आता पुढे रक्तपराधान. रक्ताचा पुरवठा कोठून होतो? ब्लड जेव्हा काय म्हणतात त्याला दिलं जातं तर कुठून दिलं जातं? तर रक्तपेढ्या, ब्लड बँक्स असतात. ओके, रक्तपेढ्यांमध्ये निरोगी व्यक्तीच्या शरीरातून विशिष्ट पद्धतीने रक्त काढले जाते आणि गरजूंना पुरवले जाते. जमा झालेला रक्त लगेच वापरायचे नसल्यास ते रेफ्रिजरेटरमध्ये काही दिवसपर्यंत ठेवता येते. रक्तदाता कोणाला म्हणतात? जो रक्तदान देत आहे किंवा रक्ताचं दान करत आहे. जी व्यक्ती रक्त देते तिला रक्तदाता म्हणतात. रक्तग्राही, ज्याला आपण रक्त देत आहे, ज्या व्यक्तीला रक्त दिले जात आहे ती व्यक्ती म्हणजे रक्तग्राही. हो, म्हणजेच हा डोनर आहे, हा काय आहे? रेसिपियंट आहे. ठीक आहे, मला ब्लड डोनर्स डे कधी असतो आपला तो मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. ठीक आहे, ओ गटाचे रक्त इतर सर्व गटांना देता येते म्हणून याला आपण म्हणतो युनिव्हर्सल डोनर. सगळ्या गटांना हा रक्त पुरवू शकतो. तर AB गटाची व्यक्ती सर्वांकडे रक्त घेऊ शकते. AB हा सगळ्यांकडनं रक्त घेऊ शकतो. म्हणून बघा, ओला काय म्हटलं जातं? रक्त सर्वयोग दाता, युनिव्हर्सल डोनर. आणि AB फक्त घेतो सगळ्यांकडनं म्हणून याला म्हणतात रेसिपियंट, सर्व योग्य ग्राही. ठीक आहे, इथे सिम्पल दिलं आहे. आता इथे 8वीच्या हिशोबाने इथे तेवढंच दिलेलं आहे, पण याला पण बरेच आहे बरं का. ओके, आता पुढे रक्तगट अनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात माता व पित्यांकडून येणाऱ्या जनुकावर अवलंबून असतात. रक्तदान करताना रक्तगट जुळल्यास ते रक्त रुग्णाला दिले जाते. रक्तपराधन, रक्तगट न जुळल्यास रुग्णाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे रुग्ण दगावण्याची संभावना असते. ठीक आहे, आज का? कारण की रक्त मॅच नाही झाला तर काय होतं? तर रक्ताच्या गुठळ्या तयार व्हायला लागतात. ओके, जसं मी तुम्हाला एक इथे आयडिया देते, जसं फॉर एक्झाम्पल. आणि बघा, हे कशावर अवलंबून असतं? जो पण आपला लाल रक्तपेशी आहे, लाल रक्तपेशीच्या पृष्ठभागावर एक घटक चिटकलेला असतो त्याला आपण म्हणतो अँटीजन. ठीक आहे,
आणि तेच आपल्या पेशीद्रव्याने रक्तद्रव्य प्लाझ्मा रक्तद्रव्यामध्ये एक घटक असतो, तो असतो अँटीबॉडीज. लक्षात आलं. लाल रक्तपेशीच्या पृष्ठभागावर असतो अँटीजन आणि प्लाझ्मामध्ये काय असतं आहे रक्तद्रव्यामध्ये अँटीबॉडीज. ठीक आहे. तर समजा ही अँटीजन ए आहे कोणावर लाल रक्तपेशीवर अँटीजन ए असेल तर त्या रक्ताच्या पेशीद्रव्याने रक्तद्रव्यामध्ये अँटीबॉडी कोणती असते कधी पण बी. कोणती असणार आहे बी. ए नसणार. कधी ए असेल तर ते काय होणार दोघं एकमेकांना चिपकून जाणार आणि त्यांची गुठळ्या तयार होणार. आलं लक्षात. तेच समजा हा RBC आहे लाल रक्तपेशी याच्या पृष्ठभागावर समजा अँटीजन बी आहे तर त्याच्या रक्तद्रव्यामध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी कोणती असणार ए. विरुद्ध असतं कधी पण जेणेकरून ते एकमेकांना चिपकत नाही आणि गुठळ्या होत नाही. आलं लक्षात. इथे मी थोडक्यात तुम्हाला समजवलं आहे. ओके. तर आजचा रक्तदाता उद्याचा रक्त घेणारा असू शकतो है ना. काही अपेक्षा न करता दिलेले रक्तदान हे जीवनदान आहे. अपघात, रक्तस्राव, प्रसव काळ आणि शस्त्रक्रिया अशा स्थितीमध्ये रुग्णास रक्ताची गरज पडते. निरोगी व्यक्तीद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांना जीवन वाचवण्यासाठी केला जातो. यामुळे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मला तुम्ही सांगणार की ब्लड डोनर्स डे कधी असतो कमेंटमध्ये नक्की सांगाल तुम्ही. ओके. आता ब्लड प्रेशर है ना. ब्लड प्रेशर हृदयाच्या आकुंचन प्रसरणामुळे धमन्यातील रक्त सारखे प्रवाहित ठेवली जातात. बरोबर ना. सारखे रक्तपुरवठा हा सारखा केला जातो का आपलं पंपिंग हे कंटिन्युअस सुरू असतो हृदयाचं. आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतीवर रक्तदाब पडतो त्यास रक्तदाब असे म्हणतात. आकुंचनामुळे कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस काय होतं रक्ताचा दाब कोणावर पडत असतो आपल्या धमन्यांवर. ठीक आहे. तर तो प्रेशर म्हणजेच काय रक्तदाब असे म्हणतात. शरीराच्या सर्व भागात रक्त पोहोचवण्यासाठी योग्य रक्तदाब हा आवश्यक असतो. हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदवला जातो त्यास सिस्टोलिक दाब काय म्हणतात आकुंचनाचा दाब असे म्हणतात व प्रसरणाच्या वेळेस नोंदवल्या जाणारा दाबास डायस्टोलिक दाब अप्रकुंचनीय दाब असे म्हणतात. म्हणजे सिस्टोलिक आणि डायस्टोलिक. निरोगी माणसाचा रक्तदाब सुमारे 120 ते 80 मिलीमीटर ते 139 ते 89 मिलीमीटर. ठीक आहे. मर्क्युरीच्या म्हणजे स्तंभा एवढा असतो. तो मोजण्यासाठी स्पिग्नोमॅनोमीटर नावाचा यंत्र वापरतात. डॉक्टरकडे गेले असेल तर बघितलं असेल तो एक लांब असा एक डब्यासारखी रचना असते. रॅप केलं जातं तुमचं दंड आणि ते मर्क्युरीची लेवल बघतात है ना. तर लिहित असताना कसं लिहितात आता जसं इथे आपण बघितो आहे 120/80 असं लिहिलं जातं. तर 120 हे काय आहे तुमचं आकुंचन दाब सिस्टॉल आणि 80 हे काय आहे तुमचं प्रसरणाचा दाब डायस्टॉल. ठीक आहे. आणि त्याचं युनिट काय असतं मिलीमीटर ऑफ Hg म्हणजेच मर्क्युरी. तर रक्तदाब जो काढला जातो त्याचं युनिट काय असतो ऑफ Hg मिलीमीटर. Hg म्हणजेच मर्क्युरी. आणि जो यंत्र वापरला जातो त्याला आपण म्हणतो स्पिग्नोमॅनोमीटर. काय म्हटलं जातं त्याला स्पिग्नोमॅनोमीटर. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांचं. ओके. आता पुढे ओके इथे एक थोडंसं बघा हे दिलं आहे तुम्हाला इथे हे सगळ्यांनीच बघितलेलं असेल है ना. ओके. आता इथे बघा उच्च रक्तदाब माणसाच्या शरीरातील साधारण दाबापेक्षा जास्त दाब म्हणजेच उच्च रक्तदाब होय. उच्च रक्तदाब आलेल्या व्यक्तींच्या धमन्यांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होतो. उच्च रक्तदाब म्हणजेच हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम करावे लागते. ह्या दोन्ही सिस्टोल व डायस्टोलिक दाब वाढलेला असतो. ठीक आहे. म्हणजेच हृदयाला जास्त काम करावा लागत आहे. ठीक आहे. तर हे चांगलं नाही आहे. ओके. आता पुढे हे वाचून घेऊयात आपण. आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया सतत चालू असते. हे रक्त कुठे तयार होत असतं आपलं बोन मॅरोमध्ये. ठीक आहे. लहान मुलांमध्ये स्प्लीनमध्ये पण होत असतं. ठीक आहे. प्लीहमध्ये. रक्तदानासाठी एका वेळी एक व्यक्तीचे 350 ml रक्त घेतले जाते. तर आपले शरीर 24 तासामध्ये घेतलेल्या रक्ताच्या तरल भागाची पूर्ती करते.
लगेच ते 24 तासात तयार होऊन जातं. गर्भावस्था स्तनपान काळ सुरू असणाऱ्या स्त्रियांना रक्तदान करता येत नाही. रक्तदान करताना किंवा केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही. 18 वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून किती वेळेस करू शकतो? 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकतो. 3 to 4 टाइम्स. हे फॅक्ट्स लक्षात ठेवा. एका वेळेस 350 ml 24 तासात ते परत येऊन जातं. आलं लक्षात. आणि 18 वर्षाचे वय अबाव 18 तेच काय करू शकतात? रक्तदान करू शकतात. ओके. आता रक्तदाबाचे हे दिले त्यांनी. साधारण रक्तदाब सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक. सिस्टॉलिक नॉर्मल 90 ते 119 नॉर्मल आहे आणि डायस्टॉलिक 60 ते 80 पर्यंत. ठीक आहे. उच्च रक्तदाब हे लक्षात ठेवणार. उच्च रक्तदाब अवस्था 1, अवस्था 2 फेजेस. उच्च रक्तदाबच्या पण हे फेजेस असतात, हे लक्षात ठेवणार तुम्ही. आलं लक्षात. तर हे आहे सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक. सिस्टॉलिक म्हणजे अकुंचन, डायस्टॉलिक म्हणजेच प्रसरण. ओके. आता पुढे हे रक्तशास्त्र, याला आपण म्हणतो हिमॅटोलॉजी. काय म्हटलं जातं याला? हिमॅटोलॉजी. रक्त तयार करणारे अवयव आणि रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारी वैद्यकीय विज्ञानाची शाखा म्हणजेच काय आहे? हिमॅटोलॉजी. कसला अभ्यास होतो याच्यामध्ये? रक्त तयार करणारे अवयव आणि रक्ताचे रोग. रक्ताच्या सर्व रोगांचे निदान करणे व त्यावर उपचार करणे याविषयीचे संशोधनही या शाखेत केला जातो. रिसर्च पण होतं. आता पुढे इथे बघा ब्लड ग्रुप संबंधी दिला आहे. ए, बी आणि ओ या रक्तगटाचा शोध इसवी सन 1900 साली डॉक्टर कार्ल लँडस्टॅनर यांनी लावला. या शोधाबद्दल त्यांना 1930 साली नोबेल पारितोषिक पण देण्यात आले. ए बी रक्तगटाचा शोध डिकास्टेला आणि स्टर्ली यांनी 1902 मध्ये लावला. ठीक आहे. कधी लावला? 1902 मध्ये ए बीचा शोध डिकास्टेला आणि स्टर्ली. आणि लँडस्टॅनरला नोबेल पुरस्कार पण मिळालेला आहे 1930 मध्ये. ओके. ठीक आहे. तर इथेच कंप्लीट होत आहे तुमचं रक्ताभिसरण संस्था आणि श्वसन संस्था. ठीक आहे. हे बघा एक सॉल्व करूयात आपण. हृदयाचे ठोके किती पडतात? 72. RBCs केवढे असतात? 1 घनमीटर. हे WBCs हे. रक्तदानाच्या वेळेस रक्त 350 मिलीलिटर. निरोगी व्यक्ती शरीराचे तापमान 37. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा सामू 7.4 है ना. ओके. तर इथेच आपला कंप्लीट होत आहे. नेक्स्ट आता पुढच्या संस्था असतील उद्या आपण ते कंप्लीट करूयात. तर अभ्यास करत राहा. आणि आता आपले 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले आहे. सो थँक्यू व्हेरी मच. अजून शेअर करत चला आणि बघत चला लेक्चर्स. थँक्यू. बाय. टेक केअर.